नमस्कार श्रोते हो. स्पंदन अस्वस्थ मनाचे ही अंजली गोखले लिखित कथा आज तुम्ही ऐकणार आहात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकूयात स्पंदन अस्वस्थ मनाचे. आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून यावं, पण पाऊस न पडता ढग वाऱ्याबरोबर विरून जावेत. प्रवासामध्ये खूप तहान लागलीये, पण प्यायला पाणी मिळत नाहीये. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आठवणींनी खूप व्याकुळ व्हायला होतंय. एखादं खूप जुनं गाणं ऐकून मन गलबलून जातंय, उदास उदास वाटतंय, असं मला अलीकडे खूप जाणवायला लागलंय. आजूबाजूला सगळं छान चाललंय असं वाटत असताना माझं मन मात्र अस्वस्थच. एखादी घटना दूरवर कुठे घडली तरी मी इकडे का असावीस? खरं तर हे चांगलं नाहीये माझ्यासाठी, कारण त्यामुळे माझंच मन उगीचच उदास व्हायला लागतं. साध्या गोष्टीतला आनंद घेणं राहूनच जातं. अर्थात हे अगदी आत्ताचं आहे असं नाही. लहानपणापासनं अगदी साध्या क्षुल्लक गोष्टींचा माझ्यावर खूप परिणाम झालाय आणि होतही होता. शाळेत असताना आम्ही मैत्रिणी ग्रुप करून चालत चालत गप्पा मारत शाळेला जायचो. एक दिवशी असंच जात असताना एका मैत्रिणीच्या घरासमोर ही गर्दी. आमची ती मैत्रीण, तिचा भाऊ इतके हमसून रडत होते की ते बघून आमच्या पोटात कालवा कालव व्हायला लागली. मैत्रिणीचा तो आक्रोश बघून मलाही खूप रडू यायला लागलं. शाळेत गेल्यावर समजलं की त्या मैत्रिणीची आई गेली होती. ही बातमी ऐकूनच पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. त्या दिवशी कुठल्याही तासाला लक्ष लागलं नाही, डबाही खाल्ला नाही. संध्याकाळी घरी गेल्यावर आईला समोर बघितल्यानंतर खूप आनंद झाला. आपली खूप मौल्यवान वस्तू आपल्या जवळ आहे असा दिलासा मिळाला. त्यानंतर कितीतरी दिवस त्या मैत्रिणीच्या घरासमोरून जाता येता मन व्याकुळ होत होतं. काही दिवसांनी ती शाळेत यायला लागली, मग तिच्याकडे बघितल्यावर बिचारी असंच वाटत राहिलं. कधी कधी एखाद्या सिनेमातलं एखादंच दृश्य मनात ठाण मांडून बसतं. ते हिरो हिरोईन बागेमध्ये पळू कसं शकतात, गाणं कसं सुचतं यांना, त्यांना कोणी बघत कसं नाही, रागावत कसं नाही, असलेही वेडे भाबडे प्रश्न मनामध्ये रुंजी घालत. मारामारी झाल्यावर व्हिलनचं ड्रेसिंग कोण करतं, त्यांना दवाखान्यात कोण नेतं, असेही बावळटासारखे प्रश्न पडत. मला आठवतंय, कॉलेजमध्ये असताना आम्ही मैत्रिणी द पॅसेज नावाचा इंग्रजी सिनेमा पाहायला गेलो होतो. इंग्रजीत सिनेमा तो. ढिश्याव मारामारी, अगदी बर्फामध्ये सुद्धा शत्रू पक्षातल्या एकाला विरुद्ध बाजूच्या लोकांनी पकडलेलं असतं. त्याला ते आपल्याबरोबर राहू देत होते. त्याला आपल्या समोरच्या टेबल खुर्चीवर बसवायचे. फक्त त्याने आपल्या हाताचे तळवे बोटं टेबलावरच ठेवायची. त्यांनी बाकी काही हालचाल करायची नाही. तो असा बसलेला असताना त्याच्या समोरचा एक मोठी सुरी घेऊन कट 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 करत फळं चिरत होता आणि असं करता करता त्यांनी सुरीचा एक घाव समोरच्या शत्रू पक्षातल्या त्या माणसांच्या बोटावर जोरात घातला. ती ॲक्शन इतकी क्षणार्धात झाली की त्याचा परिणाम समजायलाही थोडा वेळ गेला. इतकं क्रूरपणे कोणी कसं वागू शकतं तेच समजेना. दुसऱ्या एका दृश्यामध्ये शत्रूपासून 4-5 जण बर्फाळ डोंगर चढत चढत लपत छपत पळून जात असतात. त्या गार हवेमध्ये गारगार बर्फावरनं चालताना सगळ्यांची चांगली दमछाक होत असते. त्यांच्यामधला जो वयस्क असतो तो इतका दमतो की एक पाऊल पुढे टाकणं त्याला अशक्य होतं. बाकीचे झटकन निर्णय घेतात आणि त्याला तसंच सोडून पुढे निघून जातात.
व्यावहारिक दृष्टीनं पाहिलं तर तो निर्णय बरोबर होता. त्यात आणि तो इंग्रजी सिनेमा, ते काहीही करू शकतात, ठरवू शकतात. पण मी मात्र अस्वस्थ झाले. असं कसं? आपल्याबरोबरच्या मोठ्या व्यक्तीची जबाबदारी आपणच घ्यायला नको का? घरी आल्यावर हे सगळं आईला सांगून तिला मी बेजार केलं. असं का? असं का? हे विचारून तिला भंडावून सोडलं. हे बघ, तुला सांगू का मी? शहाणी असलीस तर इथून पुढे इंग्रजी पिक्चर बघू नको आणि बघितलास तर माझं डोकं खाऊ नको. शाळेत असताना श्यामची आई पुस्तक वाचताना रडून रडून मी डोळे सुजवून घेतले होते आणि ते बघूनही आईने डोक्याला हात लावला होता आणि मला पुलंची पुस्तकं आणून दिली होती. आणि खरंच ती पुस्तकं वाचून माझं मन एकदम पालटून गेलं. प्रत्येक गोष्टीतला आनंद कसा घ्यायचा तेही समजलं. प्रत्येकाच्या आयुष्याला कारुण्याची झालर असते. त्या झालरीतल्या गोष्टींना सुखाच्या आठवणींचे चमचमते मोती चिकटवले तर तेच आयुष्य रंगीबेरंगी उत्साहवर्धक होऊ शकतं. अर्थात ते पटायला आणि विशेषतः पचायला वयाची 50शी उलटली. कॉलेजमध्ये असताना एक मुलगी आणि तिचा तो हिरो दोघं तासनतास गेटच्या कट्ट्यावर बसलेले असायचे. इकडे कॉलेजमध्ये एका पाठोपाठ एक पिरियड सुरू असायचे, पण ती बेल त्यांच्या कानावर पडायचीच नाही. आणि तिला तर मेडिकलला जायचं होतं. ती म्हणे घरी रात्र रात्र जागून अभ्यास करायची आणि मग खरंच ना, तिने भरपूर मार्क्स मिळवून ॲडमिशन मिळवली, आपलं ध्येय साध्य केलं. आणि त्यांनी डॉक्टरीण बायको मिळवली आणि आपलं ध्येय साध्य करून घेतलं. मला उगाच शंका की त्यांनी काहीच केलं नाही तर त्यांचं व्हायचं कसं? माझ्या मैत्रिणींनी मला वेड्यात काढून तो प्रश्न कुठल्या कुठे पळवून लावला. बावळटे, अगं त्याची रगड शेती आहे, मोठा वाडा आहे, कसलीशी फर्म आहे. कॉलेजला तो काही शिकायला येत नव्हता, फक्त भेटायला. हां. यावर आणखीन माझी प्रश्नावली नको म्हणून मैत्रिणी पटकन विषय बदलून टाकत. हे असं खरं असलं ना तरी खरी उत्तरं न सापडणारे कितीतरी प्रश्न मला पडत. आमच्या गल्लीतल्या एका दादाचं लग्न झालं. त्याची झालेली नवी नवरी आमच्याच कॉलेजमधली. अगं आई, तिला ना मी त्या दुसऱ्याच मुलाबरोबर फिरताना पाहिलंय. आपला दादा नव्हता बरं का तो. कार्टे, गप्प बसशील का आता? हां, झालंय ना आता त्यांचं लग्न. सुखानं संसार करू देत त्यांना. नाक खुपसू नकोस तू. आई इतकी का रागवली मला कळलंच नाही. परीक्षेमध्ये न पडणारे प्रश्न सोडवत सोडवत मीही संसारात पडले. तिथले प्रश्न तर काही विचारूच नका. माहेरचं जग सोडून सासर आपलं मानायचं, तिथल्या लोकांशी मिळून राहायचं, केवढी मोठी परीक्षा असते. प्रश्न अनेक, उत्तरांचे ऑप्शन्सही, पर्यायही अनेक. त्यातला एकच पर्याय निवडायचा म्हणजे कसरत. तो कठीण डोंगर पार करून वयाची 50शी ओलांडली. मुलांनी आपापलं करिअर निवडलं आणि मला फार प्रश्न पडू न देता छानपैकी सेटल झाली. पुन्हा एकदा असंख्य प्रश्न माझ्या भोवती फेर धरून नाचायला लागले. दिवसातला हा मोठा रिकामा वेळ मला खायला लागला. काय करावं सुचेना. दुपार संपता संपेना. हे आपल्याच व्यापात. माझ्या प्रश्नांचा गुंता त्यांना कळण्यासारखा नव्हताच. कारण आतापर्यंत त्यांचे प्रश्न सोडवण्यातच मी माझा वेळ खर्ची घातलेला होता. थोडा थोडका वेळ नाही, आयुष्यातली 25-30 वर्ष झाडावरून फूल पडावं तशी निघून गेलेली होती. माझ्या ओंजळीत काय उरलं? म्हटलं तर खूप, म्हटलं तर काहीच नाही. पुन्हा एकदा नको त्या प्रश्नांनी माझ्या भोवती जाळं विणायला सुरुवात केली. या विचित्र जाळ्यातून सुटका करून घ्यायची म्हणजे एकच मार्ग, काहीतरी दुसरं करायला सुरुवात करायची.
आता काहीतरी दुसरं म्हणजे काय? शिवणकाम, विणकाम, भरतकाम यांची कधी मैत्री जमलीच नाही. आत्ताच्या युगातला हुकमी एक्का कम्प्युटर, त्याची काही माहिती नाही. मग काय? करू काय मी? माझा हा प्रश्न सोडवायला एक मैत्रीणच धावून आली. तिचे मिस्टर कुठल्याशा शिक्षण संस्थेच्या वरच्या पदावर होते. त्यांना एका मदतनीसाची गरज होती. अर्थात त्यांना तो मदतनीस नको होता, ती हवी होती. कारण त्यांना ती मदत पैशाच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हवी होती. माझ्या मैत्रिणीला माझी आठवण झाली. तिने मला बोलवून घेतलं. तिच्या मिस्टरांनी कामाचं स्वरूप सांगितलं. त्यांच्या मुलामुलींच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर नजर ठेवणारी, त्यांना वळण लावणारी, प्रसंगी रागवून पण गोडी गुलाबीनं समजावणारी अशी व्यक्ती हवी होती. मुलामुलींच्या आपापसातल्या कुरबुरी ऐकून त्यावर तोडगा, तोही योग्य, तोच त्यांना हवा होता. मुलांचे पालक काही तक्रार घेऊन आले तर शिक्षकांपर्यंत न जाता परस्पर थोपवून धरणारी अशी, म्हणजे थोडक्यात समुपदेशक हवी होती. अशा पद्धतीची नजर ठेवण्यावर मी एक्सपर्ट होते. म्हणजे माझ्या मैत्रिणीला तसा खंदा विश्वास होता. बरं, अगदी नोकरी केल्यासारखी ड्युटी करायची नव्हती. शाळेत गरज वाटेल तेव्हा ते मला फोन करून बोलवून घेणार होते. वा वा, म्हणजे हा एक प्रकारे माझा ऑनरच होता. मी आनंदाने होकार दिला. विचार केला, त्या निमित्तानं नवीन ओळखी होतील, आत्ताच्या मुलामुलींच्यात मिसळायला मिळेल, त्यांचे विचार कळतील आणि मुख्य म्हणजे वेळ चांगला जाईल. शाळेची पहिली टर्म बऱ्यापैकी शांतपणे चालली होती. विद्यार्थी, पालक एवढंच काय, शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी आपणहून माझ्याशी ओळख करून घेतली होती. सगळ्यांनी माझा मोबाईल नंबर टिपून घेतलेला होता. हळूहळू माझ्या कामाला वेग यायला लागला होता. शाळेतले शिक्षक महिना अखेर आला की आवर्जून मला फोन करायचे, मॅडम याल का आज? कॅटलॉग भरायला प्लीज मदत कराल का? त्यांच्या मॅडम आणि प्लीजनं ही बावळट्ट मॅडम लगेच विरघळली आणि कारकुनी सुरू झाली. खरं तर या कामासाठी त्यांना वेगळा वेळ मिळतो, पण मला कुठे माहिती ते. मी आपली मान खाली घालून 4-5 जणांचे कॅटलॉग भरून दिले. एकदा शाळेच्या वेळातच येऊन जा असा फोन आला. मी आपली लगबगीनं प्रॉब्लेम सोडवायला मानसिक तयारीनिशी गेले. 9वी क च्या वर्गातल्या मुलामुलींची भांडणं सुरू होती. एका मुलीचं म्हणणं होतं तिचा कंपास बॉक्स हरवलाय आणि एका मुलानं तो मुद्दाम घेतलाय. त्या मुलाचं म्हणणं होतं तो कंपास बॉक्स त्याच्या स्कूल बॅगमध्ये कोणीतरी ठेवलाय, त्याला काही माहीत नाही त्याबद्दल. त्या मुलीच्या मैत्रिणीचा ग्रुप आणि त्या मुलाच्या मित्रांचा ग्रुप यामध्ये चांगलीच जुंपली होती. हे असलं काही ऐकावं लागेल याची मला कल्पनाच नव्हती. मीच पुरती गोंधळून गेले. ती मुलं मुली हातवारे करत, एकमेकांवर डोळे रोखत, बडबडत, चिडवत होती. मुली मध्येच फिदी फिदी हसत होत्या. मुलं सुद्धा एकमेकांना टाळ्या देत होती. काय प्रकार आहे मला समजतच नव्हतं. कंपास बॉक्स हरवलेली ती मुलगी रडवेली झाली होती. माझ्याकडे आशेने बघत होती. ज्याच्या बॅगेत तो कंपास बॉक्स सापडलेला होता तोही चिडलेला होता. मधली मुलं भांडणाची आपली हौस फिटवून घेत होती. सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना त्यांच्या क्लासरूममध्ये नेलं. तिथे त्यांच्या इतिहासाच्या बाई होत्या. वर्गामध्ये 25-30 मुलांसमोर इतिहास मांडत होत्या. वर्तमानात घडणाऱ्या घडामोडींशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. मी या भांडणाऱ्या मुलांना वर्गात नेल्याबरोबर जणू काही आपलं कर्तव्य संपलं अशा तोऱ्यात पर्स उचलून त्या वर्गाबाहेर निघून गेल्या. आता मात्र मुलं थोडी सिरियस झालेली होती. मी जिचा कंपास बॉक्स हरवला होता तिला बोलावलं. तिने दिलेली माहिती धक्कादायक होती. तिचा चुलत भाऊ तिच्याच वर्गात होता. त्यांनीच तो बॉक्स घेऊन दुसऱ्या मित्राच्या बॅगमध्ये ठेवलेला होता. आदल्या दिवशी तिच्या वडिलांचं आणि त्याच्या वडिलांचं काहीतरी धंद्यावरनं भांडण झालं होतं, म्हणून केवळ त्रास द्यायचा या हेतूने त्याने ते केलेलं होतं.
त्या भावानं बॉक्स देऊन सॉरी म्हटलं की तिचं काही म्हणणं नव्हतं. त्या दुसऱ्या मित्राची तीच मागणी होती. ज्यांनी कंपास बॉक्स मुद्दाम ठेवला त्यांनी सॉरी म्हटलं की झालं, त्याला तेवढंच हवं होतं. पण तो हट्टी मुलगा तेवढं म्हणायला तयार नव्हता. वर्गातला ताण वाढत चालला होता. शेवटी मीच मार्ग काढला. हे बघा, त्याच्या वतीनं मीच तुम्हा दोघांची माफी मागते, तुम्हाला सॉरी म्हणते, मग तर झालं. आता मात्र तो वरमला. सॉरी मॅडम असं म्हणून हसून त्याने आपली चूक कबूल केली. क्षणार्धात वर्गामध्ये नॉर्मल वातावरण तयार झालं. हुश्य म्हणून मी सुस्कारा सोडला. या अर्धवट वयाच्या मुलांना काय हवं होतं? त्या मुलाला चोरी करायची नव्हती, ही फार काही त्रास द्यायचा नव्हता. कुठला तरी राग कुठेतरी निघाला होता, इतकंच. पण मीच सॉरी म्हटल्यानं त्याला आपली चूक कळली. मलाही सुचलं म्हणून बरं झालं, आणि या एका छोट्याशा प्रसंगानं मलाही खूप शिकवलं. थोड्याच दिवसात शाळेचं स्नेहसंमेलन आलं. एकदा सहज दुपारी शाळेत गेले तर जागोजागी मुलींची नाचाची प्रॅक्टिस सुरू होती. मुलंही तिथूनच पळापळी खेळत होती, पण दोन्ही इतकं सहज होत होतं की कुठेही भांडणाचं कारण निघत नव्हतं. गॅदरिंगच्या दिवशी मला आवर्जून बोलवलं होतं. गॅदरिंगचे ते नाच, नवीन गाणी, कॅसेट डान्स, रिमिक्स हे प्रकार बघून मला समजेना की आपण शाळेत आलोय का एखाद्या मेळाव्याला आलोय. पण इतर कुणाला त्यात काही वावगं वाटत नव्हतं. मुलींचे नाच म्हणजे कंबर इकडून तिकडून लचकवणं. त्याच ॲक्शनमध्ये फोटो घेतले जात होते. व्हिडिओ शूटिंगही सुरू होतं. जमाना इतका बदलला आहे, पिढी एवढी पुढे गेली आहे, हे मला माहीतच नव्हतं. तो आवाज, ती दृश्य मला असह्य झाली. मी मुकाट्यानं घरी निघून आले. सगळेजण तो नाच बघू शकतात, मला एकटीला काहीतरी ऑड वाटतंय म्हणजे? काय बरं याचा अर्थ? याचा अर्थ एवढाच की मी म्हातारी झाली आहे. या चालू जमान्याबरोबर मी चालू शकत नाही, म्हणजेच मीच कालबाह्य होत चाललेली आहे. ठीक आहे, मी माझ्याच मनाची समजूत घातली. दुसऱ्या दिवशी शाळेचे सगळे विद्यार्थी, शिक्षक, संस्थेचे सगळे पदाधिकारी यांचा अल्पोपहार होता. मलाही आग्रहाचं निमंत्रण होतं. आज काय पाहायला मिळणार अशा साशंकतेनं मी गेले. सगळं ग्राउंड मुलामुलींनी फुलून गेलेलं होतं. सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुलामुलींबरोबर त्यांचे शिक्षकही हसण्यात सामील होताना दिसत होते. मुलांची जेवणं आटपत आली होती आणि एकदम रेकॉर्ड डान्स करण्याची टूम निघाली. दाण 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 करत म्युझिक वाजायला लागलं आणि ग्राउंडवरची मुलं मुली किंचाळत नाचायलाच लागली. नाच कसला तो? नुसता हात वर करून कंबर हलवत थिरक नसते. आवाज मोठा मोठा होत गेला आणि नाचता नाचता मुलामुलींनी शाळेच्या मुख्याध्यापकांना, इतर शिक्षकांना घेरलं आणि मग क्षणार्धात रूप पालटलं. ते शिक्षक, काही शिक्षिका सुद्धा अति उत्साहात नाचायला लागल्या. त्या सरस्वतीच्या मंदिराचं रूपांतर एकदम पबमध्ये झालं. पावलं थिरकत थिरकत सगळे नाचायला लागले. कुणालाही भान उरलेलं दिसत नव्हतं. शाळेसारख्या पवित्र वास्तूमध्ये आपण काय करतोय हेच त्यांना समजत नव्हतं. जिथे विद्यादान केलं जातं तिथे वेडावाकडा डान्स सुरू झाला होता. आपली संस्कृती, संस्कार सगळ्याचा कडेलोट चाललेला होता. माझ्याच्यानं ते दृश्य बघवेना. ज्या वयामध्ये मुलांनी श्लोक पाठ करायचे, कविता पाठ करायच्या, त्या वयात हा कसला आलाय असला नाच? माझं डोकं भयंकर ठणकायला लागलं. कोणाशीही काहीही न बोलता मी घरी निघून आले. घरी येऊन पोळी भाजी खाल्ली. पोट शांत झालं, पण मनाचं काय? उठलेल्या डोक्याचं काय?
हल्लीची गॅदरिंग अशीच असतात का? मलाच असह्य होतंय सगळं. हां, म्हणजे खरंच मी म्हातारी झाली आहे. माझे विचार आता बुरसटलेले झालेत. या नवीन वातावरणाशी मी जुळवून घेऊ शकत नाही. खरंच मीच म्हातारी झाली आहे. आत्ताच्या पिढीला आदर्शच नाही तर ती बिघडली असं कसं म्हणायचं? ती मुलं वागतात ते बरोबरच आहे. त्यांना थांबवणारच कोणी नाहीये. ज्यांनी संस्कार करायचे तेच थिल्लरपणे वागायला लागले तर मुलं अशीच होणार. त्यांची काही चूक नाहीच आहे. चूक असलीच तर ती माझी आहे. मीच जायला नको होतं. आदल्या दिवशीच्या त्या नाचगाण्यावरनं मलाच कल्पना यायला हवी होती. म्हणजे मीच बिघडले होते. बाकीचे सगळे बरोबरच होते. मलाच नव्या दमाच्या नव्या पिढीला समजावून घेता येत नव्हतं, आलं नव्हतं. मीच बुरसटलेल्या विचारांची आहे. म्हणजे काय तर मी म्हातारी झाली आहे. माझं चढलेलं डोकं मी माझ्या परीनं शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण ही सुद्धा एक पळवाटच नव्हती का? का नाही जाऊन सांगितलं त्या शाळेच्या इतर सदस्यांना की असे प्रकार घडायला लागलेत, लक्ष द्या. सगळं काही आलबेल आहे अशा समजुतीत राहू नका. शिस्तीत चाललंय म्हणजे मुलं मुली शाळेत येत आहेत, शिक्षकांचे पगार होत आहेत, पण खरं शिक्षण म्हणायचं ते होतंय का? भरमसाठ पदव्यांची शेपूट लावली की ती व्यक्ती उच्च शिक्षित ठरेल, पण तिला सुशिक्षित म्हणता येईल का? विद्या विभूषित म्हणता येईल का? सगळ्यांनी विचार करायला हवा. संस्कार, शिस्त हे नुसते शब्द नाहीत, तर ते आदर्श व्यक्तिमत्वातून खुलून दिसायला पाहिजेत. मुलांसमोर ते मोठ्यांनीच दाखवायला पाहिजेत, आपल्या वागण्यातून, आपल्या व्यक्तिमत्वातून. हो, म्हणजे मी सुद्धा म्हातारी झाले अशी पळवाट काढून उपयोगाची नाहीये. मला जे दिसतंय, जे जाणवतंय, जे चूक वाटतंय ते ठणकावून सांगण्याची शक्ती माझ्यात यायला पाहिजे. भले वाईटपणा पदरात पडेल. ज्यांची चूक दाखवीन त्यांचा रोष पत्करावा लागेल, टीका ऐकायला लागेल. या वयात ही का लुडबुड करतीये असं ऐकायची तयारी सुद्धा ठेवावी लागेल, पण हे मी केलंच पाहिजे. पुढच्या पिढीला सावरण्यासाठी मला माझ्या परीनं धडपड करायलाच पाहिजे. मी म्हातारी झालेली नाहीये. काळ्याकुट्ट अंधारामध्ये छोटीशी पणती उजेडाची तिरीप दाखवतेच ना. त्या उजेडात पुढचा मार्ग नक्की दिसतो. मग मी म्हातारी झाली म्हणून काय झालं, पणतीची ज्योत तर बनू शकते ना. निश्चितच. माझ्या मनातलं मळभ पूर्ण निघून गेलं. निराशा कुठल्या कुठे पळाली. उदासपणाचा बुरखा मी झटकून टाकला आणि मोठ्या उत्साहानं, उमेदीनं मुलांना योग्य तो मार्ग दाखवायला सरसावले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अंजली गोखले यांची कथा स्पंदन अस्वस्थ मनाचे. हे स्पंदन तुम्हालाही कसं वाटलं? कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर जरूर करा. त्यांनाही त्यांची स्पंदनं अनुभवू द्या. आणि आपण भेटत राहूयात अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.